प्रसादचं खूप मोठं म्हणजे मोठ्या पद्धतीने तुम्ही लग्न करताय। मग मी काय म्हणतो त्या लग्नाला सुदेश आणि छायावहिनी आले तर? उठ हा उठ, काय म्हणालास? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्या दोघांना आपण बोलवूया ना, म्हणजे काय प्रसादचं लग्न आहे ना, आपल्या घरातलं लग्न आहे, ते पण घरचीच मंडळी आहेत, त्यांना बोलवलं तर आपलं कुटुंब एक अख्खं पूर्ण होईल नाही का। आमच्या अबुधाबीला आहे ना, असं कुणाचं लग्न असेल ना तर लांब लांबचे नातेवाईकही बोलवतात, ज्यांच्यावर आपण रागवलेलं असू भांडलेलं असू त्यांनाही बोलवतात, म्हणजे एक अख्खी फॅमिली निर्माण म्हणजे पूर्ण। तुझं ते अबुधाबीचं कौतुक आहे ना तुझ्याकडे ठेवायचा, जातायचा काय सारखं रे तुझं अबुधाबी अबुधाबी अबुधाबी। परत जर नरड्यातलं अबुधाबीचं नाव निघालं नाही या पडद्याने इथेच फाशी देईन तुला। चहा झाला का ग? हो होतोय। हो मी काय म्हणते, आपण त्या सुधीर काका आणि सुशीला वहिनींना साखरपुड्याला बोलवूयाच नको? नाही म्हणजे हल्ली फारसे संबंध नाही होत आपले, आपण त्यांना लग्नालाच बोलवूया। हे बघ, तू ना उगाच हे खर्चाचं प्रत्येक वेळेला मध्ये आणू नकोस। आपल्या घरचं पहिलं कार्य आहे, सगळं रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे। हो माहितीये मला, पण आपला ना साखरपुड्याचा खर्च आपण आटोक्यातच ठेवूया, कारण त्यांची किती माणसं येतील याचा काही अंदाज नाहीये, तेव्हा आपल्या पाहुण्यांचा पसारा आपण आटोपशीरच ठेवूया ना। बघू। तुमच्याकडे फक्त मराठी पेपरच येतात का प्रसाद? नाही म्हणजे आमच्याकडे मराठी पेपरच येतो, पण कधी कधी आणतो आम्ही इंग्लिश न्यूजपेपर सुद्धा। अरे ते आमचे अमरावतीचे विनय मामा आहेत ना, किंवा पुण्याच्या तर सुलभा मावशी, सोनाली मामी, ह्या सगळ्यांना इंग्लिश पेपर्सच वाचायची सवय आहे, म्हणून आणतो आम्ही कधी कधी। पण हो, तुम्हाला काय गरज ना, तुमचे सगळेच नातेवाईक मराठी बोलणार आहे। मायनस आय थिंक मी आईला सांगते की ह्यावेळी विनय मामा आणि सोनाली मामीला ना एंगेजमेंटला बोलवायलाच नको, नाही का? अरे ते इथे येऊन काय करतील, म्हणजे तुमच्या सगळ्या मराठी बोलणाऱ्या पाहुण्यांबरोबर बोर होऊन जातील ना ते। जर छायावहिनी आणि सुदेश दादा असते तर त्यांच्याबरोबर सोशलाइज केलं असतं, कंपनी झाली असती एकमेकांना, पण इट्स ओके। छाया, अगं सायलीला दारात का उभं केलेस? बोलव ना। हे काय चाललंय, काही कळेल का मला? सायली मी तुला सांगितलं ना, आता प्लीज काही बोलू नकोस। अगं कांता काकू हरवल्यात। कोणी सांगितलं हरवल्यात? म्हणजे तुला माहितीये त्या कुठे आहेत? अगं तेच तर तुला सांगायला आले ना मी, हीच तर ब्रेकिंग न्यूज द्यायची होती मला। अगं मग सांग ना लवकर। की त्या छायावहिनी आणि सुदेश दादाच्या घरी गेलेत। अगं हो, खरे सांगतेय मी, तुम्हाला विश्वास नाही बसत आहे का? जशी मी घराबाहेर पडले तसं बघितलं की कांता काकू सुदेश दादाच्या फ्लॅटच्या बाहेर उभ्या होत्या, बेल मारू की नाही मारू याचा विचार करत उभ्या होत्या। मला आश्चर्य वाटलं, इतक्यात कांता काकूंनी सुदेश दादाच्या घराची बेल वाजवलीच। मग काय, छायावहिनीने दार उघडलं आणि कांता काकू आत गेल्या। तुम्ही नाही घेणार चहा? नाही आम्ही नुकताच घेतला चहा। मला निघायला हवं। उद्या दुपारी जेवायला या।